आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय पटलावर नेहमी कुठल्या ना कुठल्या घराण्याचं वर्चस्व असतं आणि त्याची नेहमीच चर्चा होत असते. पूर्वी तेरीच्या पाटील घराण्यांचं वर्चस्व होतं, नंतर राजे निंबाळकरांचं हेच झालं आणि आता गेल्या 2 दशकापासून जिल्ह्यात सावंत कुटुंबियाची चर्चा सुरू असते. प्राध्यापक तानाजीराव सावंत हे व्यापाराच्या दृष्टीनं धाराशिव जिल्ह्यात प्रवेशकर्ते झाले आणि आता ते राजकीय खंबीर नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. परवा त्यांनी ढोकी येथील विजय संकल्प मेळाव्यात तुळजापूरच्या संदर्भात तुळजापूर मंदिरात ड्रगच्या पुड्या प्रसाद म्हणून ठेवणार आहेत की काय असं एक वक्तव्य केलं होतं आणि त्याविरोधात तुळजापूर येथील पुजारीच्या संघटनेनं आणि काही मंडळींनी त्यांच्या विरोधात तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तर या गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपास कसा होतो, काय होतो आणि हे प्रकरण कुठपर्यंत जातं याकडं तुमचं जसं लक्ष असेल तसंच सर्वांचं लक्ष तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज तानाजी सावंत, जे की पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत पुण्यातील प्रभाग क्रमांक 37मधून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांचं भवितव्य काय, ते निवडून येणार की नाही याबाबत तर्कवितर्क लढविली जात आहे. एकंदरीत तानाजी सावंत आणि त्यांच्या सावंत परिवाराचा राजकारणातला हे पाहता एकदा ते उतरले की तिथून जिंकूनच येतात असा त्यांनी आत्तापर्यंतचा राजकारणातला प्रवास तानाजी सावंत ज्यावेळेसपासून राजकारणात आले त्यावेळेसपासून दाखवून दिला आहे. त्यामुळं कात्रज परिसरातील प्रभाग क्रमांक 37मधून गिरीराज तानाजी सावंत हे विजयी होणार हे निश्चित आहे आणि त्या दृष्टीनं सावंत कुटुंबियांनी फिल्डिंग लावलेली असणार हे तेवढंच खरं आहे. त्यात गिरीराज सावंत यांचा जन्म पुण्यातच झालेला आहे, त्यांचं शिक्षण पुण्यात झालं आहे आणि त्यांची जडणघडण पुण्यातलीच असल्यामुळं ते कात्रज आणि त्या भारतीय विद्यापीठ परिसरातील ह्याच्यात त्यांचं बऱ्यापैकी त्यांच्या नावाची चर्चा आहे, त्यामुळं ते निवडून येतील एवढं निश्चित. तर इकडं दुसरीकडं जेव्हा तानाजी सावंत राजकारणात उतरले, राजकारणात शिवसेनेचे ते हे होते, त्यावेळेस त्यांनी आपले पुतणे धनंजय सावंत यांना धाराशिव जिल्हा परिषद निवडून आणलं. त्यानंतर दुसऱ्या वेळेस पण निवडून आणलं आणि जिल्हा परिषदेचं सभापतीपद त्याचबरोबर जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद पण भूषवपद हे त्यांना मिळवून दिलं होतं. आता तेच धनंजय सावंत तानाजी सावंत यांना ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या तयारीत दिसत आहेत. ते येऊ घातलेली जिल्हा परिषदेची निवडणूक परंडा तालुक्यातील जवळा निजामुद्दीन या जिल्हा परिषद गटातून लढवतील असं वातावरण आहे आणि त्या दृष्टीनं ते जवळा निजामुद्दीन गाणात गावोगावी जाऊन प्रचारात पण करत आहेत, लोकांचा कानोसा पण जाणून घेत आहेत. त्यांनी सध्या जे समाज माध्यमांवर आपली पोस्ट व्हायरल ते करत आहेत, त्यात त्यांच्या पोस्टच्या ह्याच्यात त्यांचे चुलते
माजी मंत्री आणि परंडा भूमवाशीचे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचं छायाचित्र नाही, यावरून ते मग काय दुसरा मार्ग चोखाळणार का, अशी पण चर्चा सुरू आहे. तर असंही सर्वता सावंत कुटुंबियाचं सध्याचंही आहे. त्यामुळं आता आगामी निवडणुकीत काय घडतंय काय नाही याकडे जसं लक्ष असेल, गिरिराज सावंत पुणे महापालिकेत विजयी होतील नाही की नाही याकडं पण लक्ष असेल, आणि तानाजी सावंतांवर दाखल झालेल्या गुन्ह्यात पुढं काय होईल याकडेही आपण सर्व लक्ष देणार आहोत, हे निश्चितच. शेतात जाण्यासाठी चांगले रस्ते हवेत, पाणंद रस्ते थोडे रुंद व्हावेत, अशा ह्याच्यातून मातोश्री पाणंद रस्ते ही योजना राज्य शासनाने सुरू केलेली आहे. परंतु ह्या पाणंद रस्त्या योजनेचा बाबत तालुकास्तरीय यंत्रणा योग्य असं काम करत नाही, असा आक्षेप अनेक राजकीय मंडळीचा आहे. आणि तो शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे कळंब विधानसभा मतदारसंघाचे पदाधिकारी असलेले खामसवाडीचे सरपंच अमोल पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, अंदोऱ्याचे सरपंच बळवंत पप्पा तांबारे, या दोघांची पण हीच तक्रार आहे. आणि काल त्यांनी दोघांनी मिळून एक जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजारा यांना निवेदन दिलं असून कळंब तालुक्यातील पाणंद रस्त्याचं कार्यारंभ आदेश, कोणते रस्ते करायचे त्याचे कामाबद्दल संबंधिताला योग्य ते आदेश द्या, अशा निवेदन जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांची भेट देऊन दिलेलं आहे. आता त्यांनी निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी यात काय आदेश देतात, कामात सुधारणा घडवतात का आणि कामाला वेग देतात का, याकडं कळंब तालुक्यातील सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे. तांबारे आणि अमोल पाटील यांना तालुक्यातील अनेक प्रश्नांची जाण आहे आणि कुठं काय चाललं याकडेही त्यांचं लक्ष असतं. त्यामुळंच या दोघांनी मिळून काल जिल्हाधिकाऱ्याला पाणंद रस्त्याबाबत निवेदन दिलं आहे. राज्यात 15 जानेवारी रोजी होणाऱ्या 49 महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानात जो निकाल 16 जानेवारीला लागणार आहे, 49 पैकी किमान 26 ते 30 ठिकाणचं सत्ता भाजपची यावी, अशा दृष्टीनं भाजपनं कार्य सध्या सुरू आहे. त्या भाजपनं जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष पाटील, मंत्री चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुरलीधर मोहोळ, गणेश नाईक, सुभाष देशमुख, विजय देशमुख, संभाजी निलंगेकर आदी मंडळी प्रचारात जीव की तोड प्रचार करत आहे. आणि त्यांच्या प्रचाराच्या एकूण ह्याच्या ते सहज 30 महापालिकेवर आपली सत्ता
आणतील असंच वातावरण आहे असं दिसतंय. पण तरीही शिवसेना, एकनाथ शिंदे पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष ही राज्यातील अनेक महानगरपालिकेवर आपली सत्ता आणण्याच्या दृष्टीनं त्यांनी कंबर कसलेली आहे. त्याचबरोबर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस यांचाही प्रचार जोरात सुरू आहे. त्यामुळं येत्या 16 जानेवारीला ज्यावेळेस निकाल बाहेर येतील त्यावेळेस कोणता पक्ष महापालिकेत नंबर 1वर असेल, कोणत्या पक्षाला सर्वाधिक महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचा योग येईल हे कळून येणार आहे. आपण आता आज इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.